अजित पवारांच्या मृत्यूवरून संजय राऊतांनी गंभीर सवाल उपस्थित केले आहेत। यावेळेला संजय राऊतांनी भाजपवरही आरोप करत हल्लाबोल केलाय। अजित पवारांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का असा गंभीर सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। दरम्यान त्यांनी केलेल्या सवालानंतर भाजपने देखील त्यांचा चांगलाच समाचार घेतलेला आहे। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का? उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत म्हणतील की हे ऑपरेशन लोटसचा भाग आहे। मला असं वाटतं राऊत साहेबांनी राजकीय त्याला रंग देऊ नये। या संदर्भात फार मोठा असंतोष जनतेमध्ये सुद्धा आहे। सगळीकडे राजकारण बरोबर नाही आणि एवढा नीचपणा राजकारणामध्ये पण बरोबर नाही। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवरून संजय राऊतांनी गंभीर सवाल केलाय। अजित पवारांचा मृत्यू ऑपरेशन लोटसचा भाग आहे का असा सवाल उपस्थित करत संजय राऊतांनी भाजपवर थेट निशाणा साधलाय। अजित पवारांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले। दादांच्या अपघातावर अनेक राष्ट्रीय आणि राज्यातील नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे। त्यात आता संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यांना देखील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता। त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असं लोकांनी प्रश्न विचारलेला आहे। ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत म्हणतील की हे ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या सुनामी आली तरी संजय राऊत म्हणतील की हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या पूर आला तरी संजय राऊत म्हणतील की ऑपरेशन लोटसचा भाग आहे। संजय राऊत म्हणतात न्यायालयीन चौकशी करा, कुठलीही चौकशी करा, काहीही हरकत नाही। अजितदादांचा अपघात हा अतिशय दुर्दैवी होता। महाराष्ट्राचं यातून मोठं नुकसान झालंय आणि या अपघाता प्रकरणामध्ये स्वतः माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी देखील स्पष्टपणे सांगितलंय की हा अपघात आहे, घातपात नाही। संजय राऊतांनी भाजपवर आणखी एक गंभीर आरोप केलाय। भाजपला विरोध करणारे एकतर तुरुंगात जातात किंवा जीव गमावतात असा निशाणा संजय राऊतांनी भाजपवर साधलाय। देशात निर्घृणपणे राज्यकारभार सुरू असल्याचं म्हणत राऊतांनी मोदी शहांवर देखील हल्लाबोल केलाय। तर राऊतांच्या ऑपरेशन लोटसच्या दाव्यावरून अमोल मिटकरींनी संजय राऊतांना चांगलंच धारेवर धरलं। इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे। कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही। जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो। अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे। मला असं वाटतं राऊत साहेबांनी राजकीय त्याला रंग देऊ नये। ते एक समजदार आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांपैकी एक आहेत। सध्या ऑपरेशन लोटस, फाईल्स वगैरे ह्या विषय बाजूला ठेवून अजितदादांच्या संवेदनेत त्यांनी पण सहभागी व्हावं एवढी एक त्यांना आमची हात जोडून विनंती आहे। विजय वडेट्टीवारांनी देखील अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल रोखठोक भाष्य केलं। जनतेला अजित पवारांचा अपघात पटत नाहीये। त्यांच्या अपघाताबद्दल अनेक जणांनी शंका उपस्थित केल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे। तर शरद पवारांच्या वक्तव्याचा दाखला देत वेगळं काही घडलं नसल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। असं या संदर्भात फार मोठा असंतोष जनतेमध्ये सुद्धा आहे। लोकांना अजितदादांचा मृत्यू अजिबात जो अपघात झालाय तो पटतच नाहीये। त्यामुळे हे अनेक तर्क वितर्क सगळी कळली जात आहेत। कोणी तर असंच ते म्हणतायत की ते अजितदादा अजून जिवंतच आहे। कोणी म्हणतायत 6 जण होत्या त्यातली 5च मृतदेह कसे निघाले आणि कोणी म्हणतायत की ते पायलट वेळेवर का बदलला। हे असे अनेक गोष्टी शंका घेण्यासाठी आहे। खुद्द शरद पवार साहेबांनी ह्या बाबतीत स्वतःचं मत व्यक्त केलेलं आहे की अशा प्रकारे कुठलंही वेगळं काही घडलेलं नाहीये। असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक त्यामध्ये शंका निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत आणि प्रामुख्याने माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या माध्यमातून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी अनिल देशमुखांनी केली आहे। तर दुसरीकडे निलेश राणेंनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतलाय। अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण राऊतांनी करू नये असं म्हणत निलेश राणेंनी राऊत यांना चांगलंच ठणकावलं।
DGCI करो की अजून CID करो की अजून कोणती उच्चस्तरीय कमिटी करो, या सर्वावर जोपर्यंत एखाद्या हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली हे संपूर्ण त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत खरी वस्तुस्थिती समोर येऊ शकणार नाही. आणि सर्वांची इच्छा आहे, मनापासून सर्व पक्षाच्या लोकांची इच्छा आहे की काय घडलं काय नाही, घातपात आहे की अपघात आहे, हे लोकांना कळलं पाहिजे. म्हणून हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली ही चौकशी झाली पाहिजे, त्याची मागणी संजय राऊतने केली आहे. मी सुद्धा त्याच पद्धतीची मागणी करतो. त्यांची अवस्था बघा घराची. मी त्यांच्या घरात जाऊन आलो, तेवढं हे दाखवलं नाही, माणुसकी दाखवली नाही संजय राऊतांनी. अजितदादांच्या घरी जायची किंवा जिथे अंत्यविधी होत होता तिकडे जायची. मी घरात जाऊन आलो आहे साहेब. काय अवस्था आहे ना त्या घराची, जाऊन त्यांनी बघून यावी आणि मग टीका करावी. अहो सगळीकडे राजकारण, काहीतरी भान ठेवा. आपण माणूस आहोत अगोदर, मग कोण राजकारणी आहे, मग कोण खेळाडू आहे. सगळीकडे राजकारण बरोबर नाही आणि एवढा नीचपणा राजकारणामध्ये पण बरोबर नाही. अजित पवारांच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लावले जातात. अजित पवारांचा अपघात नसून घात असल्याचा संशय अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान दादांच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.